नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सदरील पोस्ट आहे जया बच्चन यांच्याबद्दल. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अतिशय मोठं वक्तव्य केलंय. त्या थेट संसदेत बोलल्यात. नेमकं काय बोलल्यात आपण ते पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अमिताभ बच्चन हे आपल्याला नाव माहीत आहे. आणि त्यांच्या पत्नी असणाऱ्या जया बच्चन हे देखील नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. त्या ज्या आहेत नेहमीच कुठलं ना कुठलं असं वक्तव्य करतात ज्यामुळे त्या सोशल मीडियावरती नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी ज्या एका कार्यक्रमामध्ये एका ठिकाणी बोलत असताना असं बोललं जात आहे, की लोकसभेमध्ये बोलत असताना त्यांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय घेतला आणि त्या ठिकाणी बोलत असताना त्या म्हणाल्या, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे संरक्षक आहेत, संविधानाचे संरक्षक आहेत. फक्त मागासवर्गीयांचेच का? ते सगळ्यांचेच संरक्षक आहेत. म्हणजे त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी स्पष्ट केलं, या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुण्या एका समाजाचे किंवा एका जातीपुरते मर्यादित नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य सर्व धर्म समावेशक आहे आणि सर्वांसाठी आहे. आणि त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देशाचे संरक्षक आहेत. म्हणजेच आपल्या सर्वांचे बाप आहेत आणि त्याचसोबत ते भारतीय संविधानाचे संरक्षक देखील आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान फक्त लिहिलंच नाही किंवा त्यांनी भारतीय संविधान असं बनविलेलं आहे, की त्या ठिकाणी त्या संविधानाला स्वतःचं संरक्षण स्वतः करता येतं आणि हे कुणामुळे शक्य झालं तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. आणि त्यानंतर आजकाल आपण पाहतो काही जातीवादी लोकं बोलत असताना म्हणतात, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एकाच जातीचे आहेत. तर त्या ठिकाणी त्या बोलत असताना म्हणाल्या, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त मागासवर्गीयांचेच आहेत का? तर नाही. ते संपूर्ण जणांचे आहेत आणि सर्वांचे ते संरक्षक आहेत. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एका जातीत बांधून ठेवणं किंवा एका समाजापुरतं मर्यादित करून ठेवणं हे चुकीचं आहे, असं त्यांनी वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. आणि त्या ठिकाणी लोकसभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य थेट अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्या समोर केलंय. त्यामुळे हे वक्तव्य अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि सर्वांच्या नजरा माना इकडे जरा वळलेल्या आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्यामुळे जया बच्चन यांच्याबद्दल देखील आता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. जे विरोधक आहेत ते टीका करत आहेत आणि जे समर्थक आहेत ते त्यांचं कौतुक करत आहेत. परंतु आता प्रश्न हा पडायला लागलेला आहे, बाबासाहेब आंबेडकर आता सर्वांना समजायला लागलेले आहेत. कारण आपण पाहत आहोत गेल्या अनेक दिवसापासून बॉलिवूडमध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दबदबा वाढायला लागलेला आहे. तसं तर संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव आहे. परंतु बॉलिवूडमध्ये काही जातीवादी जे चित्रपट निर्माते होते, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य दाखवत नव्हते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अशा ठिकाणी दाखवायचे, ज्या ठिकाणी व्हिलन किंवा एखादा पोलिसवाला जो करप्ट आहे त्याच्या बॅकग्राऊंडला. परंतु आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चांगल्या ठिकाणी हिरो, अभिनेते यांच्या घरांमध्ये दाखविला जात आहे, त्यांचे विचार दाखविले जात आहे आणि त्यासोबत त्यांच्या विचारांवरती चित्रपट देखील येत आहे. बॉलिवूडच नाही तर टॉलिवूड असेल किंवा हॉलिवूडमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक चित्रपट आलेला आहे. ते चित्रपट कोणते आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी आपण याचा पार्ट 2 बनवू. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किंवा त्यांच्या विचारांशी प्रेरित असणारे कोणकोणते चित्रपट आहे बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड सर्वच ठिकाणी बनलेले. जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कॉमेंटमध्ये लिहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स मूव्हीज. आपण त्याचा सेकंड पार्ट घेऊन या. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.